पाणी काऊन चांगलं प्यायचं तर पाणी खराब झालं, सगळ्याचं झालं. कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, ड्रेनेजचं पाणी पाण्यात सोडलं, संडासचं पाणी पाण्यात सोडलं, मेलेल्या माणसाची राख पण पाण्यात टाकली. इकडं कुठे टाकते? पाण्यातच टाकते. ती राख प्यायला चालत नाही तरी आम्ही पाण्यात टाकतो. लय कबाल आहे. कोणी बनेल मग आम्ही त्या राखीचं काय करावं? माझी आई वारली, मी नाही टाकलं. 100 वर्षाची होती म्हातारी, 105. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली, पाणी चांगलं राहिलं, नेऊन टाकायचे 500 वाचले. किती सोबत. पाण्यात नाही टाकावं, माझी हात जोडून विनंती. एक चिमूटभर राख घेतली अशी 2 बोटाच्या चिमटीत माईन अशी गिलासभर पाण्यात टाकली आणि एखाद्या मावशीला प्यायला दिली. पी बाई, तो आहे नवऱ्याचं आहे, पेन नाही प्यायचे. आणि मग लोकांच्या पाण्यात पोतभर कशी काय टाकते हरामखोर? हां, तेव्हा लाज नाही वाटत? नको टाकू ना. चांगली गोष्ट. कोणी म्हणा आमची प्रथा आहे पहिल्यापासून. आता अनेक प्रथा सोडून दिल्या. आता पोरी कटिंग करते का नाही? मग त्या पोरीची आजी कटिंग करीत होती का? प्रथा कुठे गेली? ज्या चांगल्या प्रथा आहेत त्या ठेवा, ज्या चांगल्या नाही त्या सोडून द्या.